नानांनी संधी दिली, 17ला पण दिली, 17 ते 20 आणि आता 23 ते 25 बाजार समितीचा कारभार चालवताना आपण सगळ्या संचालकांनी, नानांनी, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, सन्माननीय केंद्रीय मंत्री दानवे साहेब, बहुजन कल्याण मंत्री साहेब, केंद्रीय माजी मंत्री कराड साहेब आणि आमच्या विभागाचे सन्माननीय आमदार अनुराग चव्हाण यांच्या सर्वांचं या ठिकाणी योगदान, सहकार्य, मार्गदर्शन महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर आमचे सर्व संचालक मंडळ आमचे सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी, सर्व पत्रकार बंधू, सर्व शेतकरी, सर्व शेतीचे व्यापारी असेल, हमाली प्रतिनिधी असेल, सर्वांचं ह्या विकास कामामध्ये मोठं सहकार्य लाभलं. आणि मला जी संधी मिळाली त्या कार्यकाळात प्रचंड मोठं काम बाजार समितीचं आपल्याच्या सर्वांच्या सर्व पत्रकार बंधूंचं त्या ठिकाणी सहकार्य मिळालं. अनेकांचं त्या ठिकाणी आमच्या काही उणिवा असतील त्याही निदर्शनात आणण्याचं काम केलं आणि सगळ्याचं सहकार्य झालं. शेवटी काम करताना कुठल्याही सभापतीच्या कार्यकाळामध्ये ते पद महत्त्वाचं नसतं, त्याच्या कार्यकाळामध्ये किती कामं झाली आणि काय कामकाज केलं हे महत्त्वाचं असतं. आणि आपण पाहिलं असं या मागचे 3 वर्ष आणि हे 2.5 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा असेल, करमाड येथे हरिभाऊ बागडे उपबाजारपेठेची उभारणी असेल, करमाड येथे टमाटे डाळी मार्केटची उभारणी असेल, छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य आवारातील हरिभाऊ बागडे शेतकरी बाजार संकुलन असेल, फूल मार्केट असेल, कांदा मार्केट असेल, फळे मार्केट असेल, अशा विशिष्ट गोष्टी स्वतंत्र मार्केट तयार करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला. पिसादी रोड लगतचं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, नवीन पेट्रोल पंप सुरू करण्याचं काम असेल, 4 नवीन शौचालय उभारणीचं काम असेल, 100 मेट्रिक टनाची 2 गोदाम उभारणीचं काम असेल, बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात इमारतीची आपण जे बसलो हे उभारणीचं काम असेल, शेल हॉल क्रमांक 1 ते 5 त्याला रंगरंगोटी करून जी पत्रगळत होती बदलण्याचं काम असेल, त्याचं नूतनीकरणाचं काम केलं. संपूर्ण मार्केट CCTV कॅमेरेखाली आपण अद्ययावत केलं. संपूर्ण मार्केटमध्ये स्ट्रीट लाईट असेल, हायमास्ट असेल, ही सर्व अद्ययावत आपण या ठिकाणी कामकाजं केली. मुख्य बाजार आवारातील रस्ते, संपूर्ण रस्ते कॉन्क्रीट करण्याचं काम असेल. 1996 पासून तनेनुका माता मंदिरचा जो रस्ता प्रलंबित होता तो मोकळा करण्याचं काम असेल. बाजार समितीचा आर्थिक फायदा जर आपण बघितला तर आपल्याला सुरुवातीला 2018ला जे 9,64,00,000 विकास शुल्क लावलं होतं ते सुद्धा आपण कमी केलं आणि ते 9,64,00,000मधून 28,50,000 भरणा केला. त्याच्यामुळे बाजार समितीचा 9,35,00,000 आपल्याला त्या ठिकाणी बाजार समितीचा फायदा झाला. म्हणजे सवलत मिळाली. मनापाने आकारले 11,33,02,019-20ला तिचेही आपण मालमत्ता कर कमी करून 2,58,00,000 आपण त्या ठिकाणी केला. त्या कर आकारणीमध्ये सुद्धा आपल्याला 8,75,00,000 बाजार समितीला सवलत मिळाली. पण बाजार समितीच्या 18 वर्षापासून जे पूर्वीचा प्रलंबित आराखडा होता तोही आपण मंजूर केला. आतापर्यंत नव्यानं सुद्धा आपण मंजूर केलेला आहे. तो अंतिम होणं बाकी आहे की जे डिमार्केशनची अट होती ती पूर्ण करून आपण आयुक्ताकडे दाखल केले. त्याचप्रमाणे मनापाने शेल हॉल 1 ते 5 आणि मोकळ्या जागेवरील असा आकारलेला 10,62,00,000 मालमत्ता कर आत्ता जे मागच्या वर्षी आकारला होता तोही आपण कमी केला. कमी करून तो 3,64,00,000 आपण भरला आणि त्याच्यामुळे 7,28,00,000 बाजार समितीला त्या ठिकाणी सवलत मिळाली. त्याचप्रमाणे वार्षिक उत्पन्नावर आपण जर गेलो तर 1,99,00,000 बाजार समितीचा आपण पदभार स्वीकारला होता आणि आता 7,16,00,000 आपण उत्पन्न बाजार समितीचं वाढवलं. म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून आपण माझ्या कार्यकाळामध्ये जी कामकाज झालंय, शेतकऱ्याला एक जेवणाच्या व्यवस्थानाची आपण एक योजना चालू केली.
करमाड येथे 2018-19ला दुष्काळ पडला, त्यावेळेस आपण शेतकऱ्याला त्या ठिकाणी चारा छावणी उभी केली, शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोफत जेवण दिलं. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात बाजार समितीचा कांदा विक्रीचा अनुदान असेल तोही आपण शेतकऱ्याला मिळवून दिलं. 19 साली जिल्ह्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस आपण 11,82,000 रुपये शासनाला निधी आपण बाजार समितीच्या वतीने दिला. 2025लाही आपण 10 लाख रुपये आपण बाजार समितीच्या वतीने पूरग्रस्तांना निधी दिला. आणि ही मागची कामं झाली. आता पुरवता जात असलेली कामं त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपलं शेतकरीच्या मुलासाठी वसतिगृहाचं काम त्या ठिकाणी चालू होतं. ते काही टेक्निकल परवानगीमुळे थांबलेलं आहे, परंतु पुढच्या काळातही ते सुरू होईल. पद्मश्री सखाराम पाटील उपबाजारपेठ पिंपरी त्या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्सचं काम पूर्ण झालं आहे. पाठीमागचं संरक्षण भीत असेल, त्यानंतर तिथे शेलवाल असेल, त्याच्याही वर्क ऑर्डर दिलेले आहेत, पण त्याही परवानगीमुळं टाउन प्लॅनिंगच्या काही विषयामुळे थांबले, त्याही चालू होतील. उपबाजारपेठ लाडसांगी या ठिकाणी सुद्धा आपण 13 एकर जमीन खरेदी करून त्या ठिकाणी मार्केट उभारणीचं कामकाज हाती घेतलं आहे. त्याचे आपण वर्क ऑर्डर दिलेले आहेत. तेही बांधकाम परवानगी टाउन प्लॅनिंगची मिळाल्यानंतर सुरू होईल. आणि ही सर्व कामं त्यानंतर आता आपण जे जनरल शॉपिंगमध्ये आपलं काही कॉन्क्रीटचं काम बाकी आहे तिथले आपण निविदा करून तिथली कामाची वर्क ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे जवळपास आपल्या हातावर अजून वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष पुरतील एवढी कामं मंजूर आहे. निधी उभा करणं आणि विकास करणं पुढच्या काळामध्ये ते काम बाकी आहे. या ठिकाणी या सगळ्या कामाला आपल्यासह सर्व संचालकाचं, सर्व आमचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांचं सगळ्याचं पाठबळ मिळालेलं आहे. म्हणून हा राजीनामा देताना बाजार समितीमध्ये विकास कामे पूर्ण करण्यासाठी मला सगळ्यांनी, फडणवीस साहेब असतील, सन्माननीय बागडे साहेब असतील, सन्माननीय दानवे साहेब असतील, सन्माननीय साहेब केंद्रीय मंत्री माजी कराड साहेब असतील, अनुराधाताई चव्हाण आमदार हे असतील, यांचे यातला प्रमुख मार्गदर्शन मला मिळालं. संचालक मंडळ, सर्व कर्मचारी, शेतकरी बांधव, व्यापारी बांधव, पत्रकार बांधव तथा सर्व मित्र परिवार आपल्या सर्व वेळोवेळी सहकार्य लाभले. यामुळे बाजार समितीची विकासाची वेगळी उंची गाठणे शक्य झाले. बाजार समितीचा सभापतीपदाचा कार्यकाळ असताना अनेक वेळेस विकास कामं करून शेतकरी व्यापारी यांचे हित जोपासण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा आपले सर्वांचे धन्यवाद.